रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट बघतो हा खोपटला फ्लॅट आहे आणि फ्लॅट हा 604 कार्पेट असणारा फ्लॅट असेल आणि जर कॉम्प्लेक्सचा आपण विचार केला तर साधारणतः 25 वर्ष जुना हा 25 ते 30 वर्ष जुनी असणारी ही सोसायटी आहे। सोसायटीच्या जर बाहेर गेलात तर सोसायटी तुम्हाला थोडी जुनी वाटते, पण जो फ्लॅटच्या जर आत आला तर खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट असणार आहे। खरं तर हा फ्लॅट आपण अगोदर टाकला होता, पण आता त्यावेळेला ओनरची गरज आणि आत्ताची गरज थोडीशी फरक आहे। त्यांना आता थोडंसं अर्जंट सेल हा फ्लॅट करायचा आहे। खरं तर याच्यात एक ओपन कार पार्किंग आपल्याला सोसायटीमध्ये उपलब्ध नक्की आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर मेंटेनन्सही आपल्याला 2 ते 3 हजार रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे। ग्राउंड फ्लोअर प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला हा लोअर फ्लोअरला फ्लॅट असेल। फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर नवकोरं अशी अतिशय सुंदर असं फर्निचर केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या फ्लॅटमध्ये एकही पैशाचं काम करायचं नाही। आपल्याला फक्त यायचं आणि पैसे घ्यायचे, पैसे द्यायचे आणि कपडे घेऊन येऊन राहायचं। एसी सहित, सोफा सहित जे तुम्हाला सामान जे तुम्हाला त्या पद्धतीनं दिसते ते आहे तसंच तुम्हाला मिळणार आहे। ह्याचं जर लोकेशनचा आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 2-2.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असेल आणि त्याच्यानंतर इथे मेंटेनन्स तुम्हाला मी सांगितलं, लाईट इकडे आहे, पाण्याची सुखसुविधा आहे आणि फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे, पण लिफ्टला पॉवर बॅकअप ऑलरेडी आहे। लिफ्ट एक आपली असणार आहे आणि परत विशेष जर म्हटलं तर हा जो फ्लॅट आहे हा तसा बघितला तर ईस्ट वेस्ट पण आहे, म्हणजे बाहेर जाताना तुम्हाला हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असेल, आतमध्ये मात्र येताना हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट असेल। जेव्हा आपण या फ्लॅटच्या खरं तर बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एका फ्लोअरवरती तुमचे 4 फ्लॅट आहेत, पण त्याला एक जुन्या पद्धतीची चांगली एक अशी लिफ्ट तुम्हाला मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे हे सेफ्टी डोरही लागलेला चांगल्या पद्धतीचा आहे। सेफ्टी डोर नंतर आपण घरात ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला त्यांनी बघा त्यांच्या हिशोबाने सगळं नीटनेटकं करून घेतलेलं आहे। तुम्ही वरती बघितलं तर सुंदर असं फॉल सिलिंग आहे, खाली जर बघितलं तर स्वच्छ नेट अँड क्लीन अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। तुम्हाला बसायला सोफा म्हणा त्या सगळ्या गोष्टी आहेत। आवाज वगैरे इकडे काही नक्की येत नाही आहे। इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडेही असं मोकळं ढाकळं सगळं खालच्या खाली सगळं नीटनेटकं दिसते आणि त्याच्यामुळे असा जो फ्लॅट आहे हा तुम्हाला जाणवेल। हे बघा टेबल किती सुंदर आहे, परत इकडे TV युनिट त्यांनी सुंदर चांगल्या पद्धतीनं इथं बनवलेलं आहे। फ्लॅटमध्ये गारवा चांगला आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे। ठाणे शहरात आहे, ज्या मंडळींना वयस्कर व्यक्ती असेल बाबा जवळची जवळ आहे, खोपट बस स्टँड जवळ आहे, बँका जवळ आहेत, हॉटेल्स जवळ आहे, तुम्ही फिशलँड हॉटेल म्हटलं तर तेही जवळ आहे, भाजी मार्केट त्या सगळ्या गोष्टी जवळ आहेत। मग नंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला बघू शकता इथं वॉश बेसिन, इथं परत त्यांचं ते ह्याच्यासाठी वॉशिंग मशीनसाठी आणि इकडे परत तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट असं मोठं आणि मस्त पद्धतशीरवरती पण स्टोरेजसाठी जागा आहे अशा पद्धतीने। आणि परत तुम्ही इकडे जरी आला तर तुम्ही किचन पण बघू शकता, किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे किचन तुम्हाला जाणवतं, जे पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं खालपर्यंत वरपर्यंत त्यांनी पूर्णपणे असं कव्हर केलेलं आहे। आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला प्रॉपर गॅसची पाईपलाईन ही तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आलेली आहे। इथं जर तुम्ही बघितलं तर असं एल शेपमध्ये सुंदर असं किचन पण चांगलं काम केलेलं आहे। फुल्ली फर्निश्ड फ्लॅट असणार आहे हा आणि जुनंसा असे 4 कार्पेट म्हटल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की हे घर किती मोठं आणि किती प्रशस्त असू शकतं। आणि जर तुम्ही बघितलं तर बघा ह्या ज्या फारशा त्यांनी लावलेल्या आहेत खालपर्यंत वरपर्यंत, इथून सगळीकडे फारशा लागल्यात। इथे तुम्हाला एक कॉमन बाथरूम वॉशरूम टॉयलेट परत तुमचं इथं पण उपलब्ध तुम्हाला इकडल्या ह्या साईडला नक्की मिळतं। आणि जेव्हा हा सगळा सेक्शन संपतो ज्यावेळेला आपण इकडे ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं परत फर्निश असा मस्त बेड वगैरे सगळा बनवलेला आहे। बेडच्या व्यतिरिक्त परत इथं कपाटाची तयारी वगैरे सगळी व्यवस्थित करून कपाट पण बनवलेलं आहे। आणि खिडकीतनं जरी आपण इकडं बघितलं तर तो इंटरनल रोड आहे, तो आत तुम्हाला इकडनं पण दिसतो। घरात खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित ठेवलेलं म्हणलं ना घर, हे तर सुंदर अशा पद्धतीनं घर हे नक्की ठेवलेलं आहे। इथं ड्रेसिंग टेबलची सुविधा आहे, इथं परत TV युनिटची सुविधा आहे। तर त्या पद्धतीनं जर बघितलं तर हे घर खरोखर चांगलं आहे। त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला इकडे येणार आहोत त्यावेळेला तुमचं हे शेवटचं बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही इथं TV त्यांची काढून नेलेली आहे। पण हे जे आता तुम्हाला दिसतं हे सगळं आपल्याला सामान ॲज इट इज मिळणार आहे। हा मोठा बेडही मिळेल, बेडच्या पलीकडल्या साईडला साईड टेबल, ह्या साईडला साईड टेबल, अधिक तुम्हाला तिकडे पण ऑलरेडी हे दिलेलं आहे ड्रेसिंग टेबल आणि ह्या साईडला परत कपाटाची सुविधा ऑलरेडी केलेली आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या खिडकीतनं इकडे पुढं बघणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता की इकडे तुम्हाला हे इंटरनल रोड आहे। खाली जर बघितलं तुम्हाला ही पार्किंगची मोकळी जागा पार्किंगला तुम्हाला इकडं उपलब्ध नक्की आहे। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। इतक्या दिवस ओनरला तेवढी अर्जन्सी नव्हती, पण आता थोडीशी अर्जन्सी आहे। तर ह्या मालकांनी सांगितलं की बाबा आपल्याला आता हा 1,10,00,000ला फ्लॅट विकायचा आहे। 1,10,00,000 मध्ये ते द्यायला तयार आहेत। जर आता हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल किंवा करायचा असेल तर आम्हाला नक्की फोन करा।
मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.